हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या सोमवार 8 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये परशू आणि मीनाक्षी या दोघांनी जे प्रॉपर्टीचे ओरिजिनल पेपर्स सखीच्या रूममध्ये एका बाटलीत लपवले होते, ते पेपर्स गायब झाले आहेत. आता ते पेपर्स सरकारकडे नाहीये, नंदाकडे नाहीये, मीनाक्षी परशुरामकडे नाहीये, गौतमकडे नाहीये. मग हे पेपर्स आहेत तरी कोणाकडे? आणि त्याचं सोपं उत्तर म्हणजे हे पेपर्स वेदूला सापडले आणि वेदूने ते पेपर्स कान्हापर्यंत पोहोचवले आहेत. पण ही गोष्ट कान्हाने सखीला सांगितलेली नाहीये आणि सखी आपल्या वकिलाला घेऊन सरकारकडे पोहोचली आणि सरकारने या वकिलाचे चांगलेच 12 वाजवलेत. पहिल्या दिवशी सखी आणि या वकिलाचा प्लॅन फ्लॉप केलाय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सरकारने नंदाला सांगितलेलं असतं की प्रॉपर्टीचे ओरिजिनल पेपर्स गायब झाले आहेत, माझ्याकडून हरवलेत. हे ऐकून नंदाला जबर धक्काच बसतो. नंदा सरकारवर खूप चिडते आणि विचारते, असे कसे प्रॉपर्टीचे पेपर्स हरवलेत तुझ्याकडून? अगं, एवढे महत्त्वाचे पेपर्स आहेत, मग तुला नीट सांभाळून ठेवता आले नाही का? मूर्ख कुठली? सरकारला खूप राग येतो. सरकार चिडून म्हणते, तुला काय मी मूर्ख वाटते का? मी ते पेपर्स चांगले सांभाळून ठेवले होते. आपल्या घरातील देवळात एक ग्रंथ आहे, त्या ग्रंथाच्या खाली लाल कपडा आहे, त्या लाल कपड्याच्या खाली मी ते पेपर्स ठेवले होते. पण आता ते तिथे नाहीयेत, कोठे गेले काय माहीत? हे ऐकून नंदाला मोठा धक्काच बसतो. नंदाला आठवतं, या ग्रंथाखाली लाल कपड्याखाली असलेले पेपर्स तिने शोधून काढले होते, पण ती अडाणी असल्यामुळे तिला कळलंच नाही हे प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत आणि मग तिने ते तेथेच फेकून दिले. हे सगळं आठवून नंदा खूप दुःखी होते आणि म्हणते, जळलं माझं नशीब, एवढे पेपर्स माझ्या हाती लागले, एवढी मोठी संधी माझ्या हाती लागली, पण माझ्या अडाणीपणामुळे सगळं माझ्या हातून निघून गेलं. सरकार ही नंदाकडे लक्ष ठेवून पाहत असते आणि विचारते, काय कसला विचार करतीये? तर नंदा म्हणते, तू माझ्यावर संशय घेतीये का? माझ्यावर संशय घेतीये? अगं, मी नाही घेतले तुझे पेपर्स, मी कशाला पेपर घेईल? आणि त्यात मी अडाणी बाई, ते पेपर्स मला सापडले तरी मला कळणार नाही हे कसले पेपर्स आहे. मी नाही घेतले. तूच सांग आता, हे पेपर्स कुणी घेतले असतील? सरकार याच गोष्टीचा विचार करत असते. तेवढ्यात नंदा तिला सांगते, नक्कीच त्या परशू आणि मीनाक्षीचं काम असणार हे. सरकार म्हणते, नाही, त्या दोघांचं काम नाहीये. आजच मी त्या मीनाक्षीच्या हातून त्या परशूची चमडी सोलून घेतलीये आणि जर त्या दोघांचं हे काम असतं तर त्यांनी कबूल केलं असतं. त्यामुळे त्या दोघांनी असं काहीच केलेलं नाहीये. मीनाक्षी आणि परशुरामचा हात नाहीये. मग हे सगळं कुणी केलं असेल हाच प्रश्न नंदाला पडतो आणि सरकारसुद्धा याचाच विचार करत असते. इकडे परशू आणि मीनाक्षी हे दोघे सखीच्या रूममध्ये येतात आणि मग त्यांनी जी बाटली ठेवलेली असते, ज्या बाटलीत हे प्रॉपर्टीचे पेपर्स असतात, त्या बाटलीजवळ येतात. तर मीनाक्षी ही परशुरामसमोर हात जोडून रडू लागते आणि म्हणते, मला माफ करा, आज मी तुम्हाला मारलं, हवं तर तुम्ही मला मारा. तर परशुराम म्हणतो, नाही मीनाक्षी, यात तुझी काही चूक नाहीये. तू थोडंसं मला मारलंस आणि मी थोडा मार खाऊन घेतला, काय फरक पडतो त्यामध्ये? आपण जे करतोय ना ते जास्त महत्त्वाचं आहे. या त्रासातून कायमचं सुटायचं असेल तर हे करणं खूप महत्त्वाचं होतं. चल, आधी आपल्याला हे पेपर्स एखाद्या महत्त्वाच्या ठिकाणी, सेफ ठिकाणी लपून ठेवावे लागतील. असं म्हणून परशुराम ही बाटली हातात घेतो आणि बाटलीचं झाकण उघडून पाहतो तर त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. तो मीनाक्षीलाही सुद्धा दाखवतो, कारण ही बाटली खाली असते, मोकळी असते. या बाटलीत प्रॉपर्टीचे पेपर्स नसतात. मीनाक्षी आणि परशुरामला जबर धक्काच बसतो. प्रॉपर्टीचे पेपर्स गेले कुठे हाच प्रश्न या दोघांना पडतो. आता प्रॉपर्टीचे पेपर्स गेले कुठे हा सगळ्यात मोठा सवाल आहे आणि त्याचं उत्तर हे अजूनही मिळालेलं नाहीये. आणि इकडे नंदा ही सरकारला सांगते, जर परशू आणि मीनाक्षीने नाही तर नक्कीच तुझ्या लाडक्या दिराने, त्या गौतमने हे पेपर्स घेतले असतील, कारण तसा पण तो खूप हुशार आहे. तुझ्या विरुद्ध काही ना काहीतरी करतच असतो. त्यानेच हे पेपर्स शोधले असतील आणि हे पेपर्स त्याच्याजवळच असतील. तो नाही तर मग दुसरा कोणीच नाही. सरकार म्हणते, नाही, जर गौतमला हे पेपर्स सापडले असते ना तर आतापर्यंत सखी आणि कबीरपर्यंत हे पेपर्स पोहोचले असते आणि मग दोघे उड्या मारत मारत आले असते. सरकार
ही प्रॉपर्टी आमची आहे, सखीची आहे, तुमच्याकडे काय पुरावा आहे, आणि मला आत्तापर्यंत घराबाहेर काढलं असतं. याचा अर्थ गौतमला सुद्धा हे पेपर्स सापडले नाहीये. गौतमकडे हे पेपर्स असू शकत नाही. तर सरकार ही खुर्चीवर बसते. नंदा चिडून म्हणते, मग गौतमने चोरले नाही, मीनाक्षीने चोरले नाही, परशूने चोरले नाही, माझ्याकडे पेपर नाही आहे, तुझ्याकडे पेपर नाही आहे, मग काय अशी हातावर हात ठेवून बसणार आहे का निवांत? सरकार चिडून म्हणते, नाही, काहीतरी करावं लागणारच आहे. ते पेपर्स तर मला शोधावे लागतीलच. नंदा ही मनातल्या मनात विचार करते, जर ते पेपर्स मला सापडले असते ना तर. सरकार विचारते, काय विचार करतीयेस? ते पेपर्स तुला सापडले असते तर आत्तापर्यंत मला घराबाहेर हाकलून सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतली असती. हाच विचार करतेयस ना? तर नंदा म्हणते, जलं माझं नशीब, मी कशाला असा विचार करते? अगं, तू माझी लेक आहे, मला तू अर्धा हिस्सा दिला ना तरी मी खुश आहे. सरकार म्हणते, माहिती आहे तू कशी आहेस, आणि आता मला लवकरात लवकर ते प्रॉपर्टीचे पेपर्स मिळवावेच लागतील, नाहीतर ही माझ्यासाठी धोक्याची घंटा आहे. सरकारलाही टेन्शन आलेलं असतं, नंदालाही टेन्शन आलेलं असतं की हे प्रॉपर्टीचे पेपर्स नेमके गेले तरी कुठे, आणि आता ते परत कसे मिळवायचे. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी सखी ही ऑफिसला जाण्यासाठी तयार झालेली असते. शिट्टी वाजवते आणि रिक्षा तिच्या समोर येऊन उभी राहते. सखी या रिक्षात बसते आणि तेवढ्यात कान्हा सुद्धा रिक्षात येऊन बसतो आणि म्हणतो, दादा चला, अपर्णा एंटरप्राइजेसला जायचं आहे. तर सखी म्हणते, तू कशाला आलाय माझ्या रिक्षामध्ये? कान्हा म्हणतो, अवस्था काय करताय, आजपर्यंत मी तुम्हाला किती वेळ स्लिप दिली आहे, आज माझी गाडी नेमकी बंद पडली, मला जायला उशीर होईल ना, येतो ना तुमच्याबरोबर, आपण दोघे एकाच ठिकाणी जातोय ना, मग मी तुमच्याबरोबर आलो तर काय प्रॉब्लेम आहे? सखी म्हणते, पण मी अपर्णा एंटरप्राइजेसला जातच नाहीये. कान्हा म्हणतो, वा रे वा, म्हणजे काल नोकरीची जॉईनिंग केली, काल नोकरीचा पहिला दिवस, आणि आज तुम्ही डायरेक्ट टप्पा देताय, तुम्ही आज गुटली मारताय. तर सखी म्हणते, गुटली नाही मारत आहे, माझ्याकडे 8 प्री अप्रूव्ड कॅज्युअल लीव आहे, त्यातली एक कॅज्युअल लीव मी घेतली आहे. तर कान्हा म्हणतो, किती कॅज्युअली सांगताय सखी मॅडम, एवढ्या मोठ्या कंपनीच्या मालकीण आहात तुम्ही, आणि तुम्हाला सांगावं लागतंय कॅज्युअल लीव प्री अप्रूव्ड असली तरीसुद्धा ती घेण्याची सुद्धा एक प्रोसिजर असते. सखी चिडून म्हणते, माहिती आहे ते मला, चांगलंच माहिती आहे, म्हणून मी सकाळीच मेल केलाय. कान्हा म्हणतो, पण तुम्ही नेमकं जाताय तरी कुठे? तर सखी त्याला सांगते, मी कोर्टात चालली आहे वकील शोधायला. कान्हा म्हणतो, मग तर मला यूज द्या, मी तुमच्याबरोबर येतो, एखादा चांगला वकील पाहूया आपण. तर सखी म्हणते, मला तुझी गरज नाही आहे, मी चांगला वकील पाहू शकते. कान्हा म्हणतो, सखी मॅडम तुम्हाला माहीत नाही आहे, कोर्टात जरी सत्य आणि असत्याचा फैसला होत असला ना तर हे वकील लोक तुम्हाला लुटून घेतील आणि तुमच्याकडून सगळे पैसे काढून घेतील, त्यामुळे चांगला वकील पाहणं खूप महत्त्वाचं आहे. सखी म्हणते, मला आहे ना आता फसवणुकीची भीती वाटत नाही, कारण तू तर मला चांगलंच शिकवलंय की कसं फसायचं नाही. कान्हा गप्प बसतो. सखी म्हणते, तू नको टेन्शन घेऊ, आता आहे ना मला तुझी गरज नाही आहे, मी माझा वकील पाहील. कान्हाचा नाईलाज होतो आणि कान्हा गाडीतून खाली उतरतो आणि म्हणतो, वा रे वा. सखी तेथून निघून जाते. कान्हा म्हणतो, माझी अशीच इच्छा होती की सखीने इंडिपेंडंट बनावं, स्वावलंबी बनावं, पण आता ती एवढी स्वावलंबी बनली आहे की तिला माझी गरजच राहिली नाही आहे. पण जाऊ द्या, चांगलं आहे, आज ना उद्या गरज पडेल तेव्हा मी असेलच, असा विचार करून कान्हा खुश होतो. आणि मग थोड्याच वेळात सखी ही कोर्टाच्या आवारात पोहोचते आणि रिक्षातून खाली उतरते. तिच्या आजूबाजूला खूप सारे वकील आपले टेबल टाकून बसलेले असतात. आणि तेवढ्यात सखी एका माणसाला विचारते, दादा मला एक वकील हवाय. आणि हे ऐकताच तेथे अनेक वकील येऊन उभे राहतात. एक वकील म्हणतो, मॅडम काय केस आहे सांगा बरं. दुसरा वकील म्हणतो, काय सिव्हिल लॉयर हवाय का? तिसरा वकील म्हणतो, प्रॉपर्टीचा डिस्प्यूट आहे का? चौथा म्हणतो की कोणती केस आहे लवकर सांगा. लेडी वकील सुद्धा येतात आणि म्हणतात, काय पॉवर ऑफ अटर्नी करायची का? दुसरी वकीलबाई म्हणते, मग काही भावा बहिणींचा काही मॅटर आहे का? भाऊबंदकीचा काही मॅटर आहे का? शेतीचं काय आहे का? सांगा मला. सखी या सगळ्या वकिलांकडे एकटक पाहतच राहते. सगळ्या वकिलांना एक केस हवी असते आणि सखी ही काहीच बोलत नाही. सखी मागे वळून पाहते तर तिला एक वकिलीन बाई बसलेली दिसते आणि ती मात्र सखीकडे आलेली नाहीये. ती तिच्या जागेवर मस्त निवांत बसून पुस्तक वाचत असते. सखी तिच्याकडे पाहते आणि विचारते, त्या कोण आहेत? तर एक वकील सांगतो, त्या ना एक खूप भारी वकील आहेत बरं का, आणि त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड आहे, मागील 10 वर्षात त्या एकही केस
जिंकलेल्या नाही आहेत, सगळ्या केस फक्त हरल्याच आहेत. आणि जर तुम्हाला सुद्धा गॅरंटेड हरायचं असेल तर तुम्ही तुमची केस त्यांनाच द्या. असं म्हणून हे सगळे वकील हसू लागतात. सखीला खूप राग येतो आणि सखी चिडून म्हणते, मग त्याच आहेत माझ्या वकील. या सगळ्या वकिलांना मोठा धक्का बसतो आणि हे चला रे असं म्हणून त्या निघून जातात. आणि मग सखी या वकिलीनबाई समोर येते आणि म्हणते, ताई. ही वकिलीनबाई सखीकडे पाहते आणि विचारते, तुमचं माझ्याकडे काही काम आहे का? तर सखी सांगते, हो, माझी एक केस आहे आणि ही केस मला तुम्हाला द्यायची आहे. तर ही वकिलीन म्हणते, मला द्यायची आहे, पण तुम्हाला माझा रेकॉर्ड कळलाच असेल. मागील 10 वर्षात मी एकही केस जिंकलेली नाही आहे. त्यामुळे कुणीच मला त्यांची केस देत नाही. मग तुम्ही मला तुमची केस का देताय? तर सखी विचारते, तुम्ही ॲडव्होकेट सुवर्णा प्रधानच आहात ना? ही वकिलीनबाई हो म्हणते. आणि मग सखी ही तिला सांगते, तुम्ही इतक्या वर्षात एकही केस जिंकल्या नाही, तरीसुद्धा तुम्ही या कोर्टात आहात. तुम्ही वकिली सोडलेली नाही आहे. यावरूनच मला असं कळतं की तुम्ही खमक्या आहात आणि शेवटपर्यंत लढण्याची तुमची हिंमत आहे. त्यामुळेच मला माझी केस तुम्हाला द्यायची आहे. हे ऐकून ही वकिलीनबाई सुवर्णा खूप खुश होते आणि सखीला बसायला सांगते. दुसरीकडे सरकार हे प्रॉपर्टीचे पेपर शोधत शोधत गौतमच्या रूममध्ये येते. गौतमच्या रूममध्ये असलेले सगळे कबर्ड, सगळे ड्रॉवर्स सगळीकडे ती चेक करत असते, पण तिला काही प्रॉपर्टीचे पेपर सापडत नाही. आणि तेवढ्यात सरकारला बेडवर कुल्फीची बॅग दिसते आणि ती ही बॅग उचकण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यात गौतम तेथे येतो आणि विचारतो, तू येथे काय करतेयस? सरकार त्याच्याकडे रागारागाने पाहते आणि विचारते, मी येथे काय करतेय आणि तू मला हे काय विचारतोय? तुला काय वाटतं ही तुझी रूम आहे? विसरलास का? हे संपूर्ण घर माझं आहे. कसं आहे ना गौतम, जेव्हापासून तुझं वय वाढायला सुरुवात झाली आहे ना, तू जास्तीत जास्त विसरायला लागलाय. तुझा विसरभोळेपणा दिवसेंदिवस वाढत चाललाय बरं का, आणि हे चांगलं नाही आहे. तर गौतम उत्तर देतो, कसं आहे ना मनस्विनी, हे घर तुझं नाही आहे. हे घर कामतांचं आहे, सखीचं आहे. आणि या घरावर, या रूमवर आमच्या सगळ्यांचा हक्क आहे. तुझा हक्क नाही आहे. आणि तो दिवस आता दूर नाही आहे जेव्हा सखी हे घर तुझ्याकडून परत मिळवणार, ही सगळी संपत्ती परत मिळवणार. सरकार म्हणते, पण कसं? गौतम म्हणतो, लवकरच कळेल ते तुला. सरकार चिडून म्हणते, कळू दे ना मग. मी सुद्धा वाटच पाहतीये की ती सखी हे सगळं माझ्याकडून परत कसं मिळवते ते. कारण या सरकारने आजपर्यंत कधीच हार मानली नाहीये. सरकार कधीच हरली नाही. सरकार कधीच हरत नाही आणि सरकार कधीच हरणार नाही. हे लक्षात ठेव. फ्रेंड्स, गौतम आणि सरकार हे दोघे एकमेकांना चांगलं टशन देतात. पण सरकारचं एवढं चांगलं आहे की ती गौतमला मारत नाही, गौतमला नौकर बनवत नाही, गौतमला काही त्रास देत नाही. फक्त ते दोघे एकमेकांना डोळे दाखवतात. सरकार म्हणते, आय एम वेटिंग, आणि ती तेथून निघून जाते. गौतमला कळतच नाही की सरकार आपल्या रूममध्ये काय शोधत होती आणि नेमकी ती येथे कशाला आली होती. आणि मग पाहता पाहता रात्र होते, अंधार पडतो आणि अजूनसुद्धा सखी ही ॲडव्होकेट सुवर्णासमोर बसलेलीच असते आणि तिला आपली सगळी गोष्ट सांगते. म्हणजे सकाळी आलेली सखी आता रात्र झाली आहे आणि दिवसभर ती आपली संपूर्ण केस तिला समजवत असते. आणि सुवर्णा म्हणते, खरंच सखी मॅडम, तुमच्या गोष्टीमुळे ना मी हादरून गेली आहे. म्हणजे कुणी असं वागू शकतं यावर माझा विश्वासच बसत नाही आहे. तुमची गोष्ट इमोशनल करणारी आहे आणि मी तुमची केस नक्की लढेल. तुम्हाला तुमचं सगळं परत मिळवून देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेल. तुम्हाला न्याय मिळवून देण्याचा मी नक्की प्रयत्न करेल. हे ऐकून सखीलाही आनंद होतो. आणि मग ॲडव्होकेट सुवर्णा ही सखीला सांगते, आपण एक काम करूया. आपण उद्याच्या उद्या सरकारला एक तोंडी वॉर्निंग देऊया आणि तिला सांगूया की तुम्ही या प्रकारे सखीच्या संपत्तीवर आपला अधिकार नाही गाजू शकत. आणि जर तिने ऐकलं तर ठीक आहे. ती जर हुशार असेल तर ती आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट करेल. आणि जर तिने नाही ऐकलं तर आपण तिला कोर्टात खेचू. तोच शेवटचा पर्याय आहे. सखी म्हणते, हो, आपण असंच करूया. सुवर्णा तिला सांगते, जेव्हा आपण कोर्टात ही केस नेऊ ना, तेव्हा जज साहेब तेजस्विनीला म्हणजे मनस्विनीला हेच विचारतील की जर तुम्ही तेजस्विनी कामत आहात तर तुम्ही स्वतःच्या सख्ख्या मुलीला घराबाहेर का काढलं? त्या तुम्हाला घराबाहेर काढू शकत नाही आणि येथेच मनस्विनी फसणार आणि तिला तुम्हाला घरात घ्यावंच लागेल. हे ऐकून सखी खूप खुश होते आणि म्हणते, तुमच्याशी बोलून मला खरंच छान वाटतंय
आता मलासुद्धा असं वाटतंय की माझी निवड चुकलेली नाही आहे आणि तुम्ही मला माझा न्याय नक्की मिळवून द्याल, माझं गेलेलं सगळं वैभव परत मिळवून द्याल. सुवर्णा म्हणते, हो सखी मॅडम, तुम्ही काळजी करू नका, मी पूर्ण प्रयत्न करेल तुम्हाला तुमचं सगळं परत मिळवून देण्यासाठी. आणि तेवढ्यात एक माणूस तेथे येतो. आता हा माणूस कोण हे देव जाणे, तो काय मॅनेजर वगैरे आहे तेथला. तो म्हणतो, ओ ॲडव्होकेट सुवर्णा, जा आता, किती रात्र झाली आहे, तुम्हाला एकतर कुणी केस देत नाही, आज कशीबशी एक केस आली तर सकाळची रात्र झाली, तुम्ही येथे बसून राहिलाय, कोर्ट 5:30 वाजताच बंद होतं, जा बरं तुम्ही घरी. तर सुवर्णा म्हणते, हो हो, जातीये, फक्त 5 मिनटं. हा माणूस तेथून निघून जातो आणि मग सुवर्णा ही सखीला म्हणते, चला सखी मॅडम, उद्या सकाळी भेटूया. असं म्हणून सुवर्णा तेथून निघून जाते. सखी आपलं घड्याळ पाहते तर तिला दिसतं की खूप उशीर झाला आहे. सखीला टेन्शन येतं की आता मला रिक्षा भेटायला हवी, नाहीतर घरी कशी जाणार, असा विचार करून सखीसुद्धा तेथून जाते. इकडे सरकार तिच्या रूममध्ये बसलेली असते आणि तोच कोर्टाच्या आवारातला मॅनेजर चक्क सरकारला कॉल करतो आणि सांगतो, सरकार, आज सखी कोर्टात एका वकिलीनबाईला भेटायला आली होती, नक्कीच ती तुमच्या विरुद्ध काहीतरी करतीये. हे ऐकून सरकारला मोठा धक्काच बसतो. सरकार म्हणते, ठीक आहे, अशाच अपडेट देत राहा. सरकार फोन कट करते आणि म्हणते, ब्रावो सखी, ब्रावो, मला नव्हतं वाटलं तू एवढी हुशार, एवढी फास्ट असशील, एवढ्या लवकर या लेव्हलपर्यंत पोहोचशील असं मला वाटलं नव्हतं. आता तू मला कोर्टात खेचणार, कायदेशीर मार्गाने तुझं सगळं गेलेलं वैभव परत मिळवणार. पण असं होणार नाहीये, कारण तू कितीही पुढे चालत असली ना तरी सरकार तुझ्या 10 पावलं पुढे असते, हे तू विसरलीस. जेव्हा कोर्टात तू माझ्यावर आरोप करशील तेव्हा मी तुझ्या विरुद्ध असा मोठा पुरावा तयार करून ठेवलाय, तो मी कोर्टात जज साहेबांसमोर ठेवेल, ज्यामुळे तूच दोषी ठरशील आणि मी कोर्टात जिंकणार. असं म्हणून सरकार जागेवरून उठते आणि कपाटातून एक कागद बाहेर काढते. आता हे पेपर्स कोणते? हे प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत का जे सरकार शोधतीये? प्रॉपर्टीचे पेपर्स सरकारलाच भेटलेत का, की मग हे वेगळेच कोणते तरी पेपर्स आहेत? हे पेपर्स कोणते आहेत हे आपल्याला दिसतही नाही, सरकारसुद्धा काही सांगत नाही, पण हे पेपर्स पाहून सरकार खूप खुश होते. मग हे पेपर्स नेमके कशाचे आहेत? पण हे पेपर्स पाहून सरकारला खूप आनंद झालेला असतो आणि सरकार म्हणते, सखी, हे पेपर्स तुला दोषी ठरवणार, तुला गुन्हेगार ठरवणार आणि मग तुझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होणार. आता ही सरकार काय करते ना ते तू बघतच राहा. असं म्हणून सरकार खूप खुश होते आणि इकडे सखी ही आपल्या घरी जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहत असते. शिट्ट्यावर शिट्ट्या वाजवत असते, 1 शिट्टी, 2 शिट्टी, 3 शिट्टी, पण तिच्या या शिट्ट्यांचा काही फायदा होत नाही आणि कोणतीच रिक्षा थांबत नाही. सखी विचार करते, नाही तर केवढ्या रिक्षा येतात, पण आज एक रिक्षा थांबत नाहीये. आणि जेव्हा गरज असते तेव्हा तो कान्हा बरा यायचा लिफ्ट द्यायला, आज काही आला नाहीये. आणि त्या क्षणी कान्हा सखीच्या समोर येऊन उभा राहतो. तो आपलं हेल्मेट काढतो. सखी खूप खुश होते आणि म्हणते, तुला काय सांगू, आता मी तुझाच विचार करत होते, मी तुझीच आठवण काढली. कान्हा खूप खुश होतो आणि विचारतो, तुम्ही माझी आठवण काढली? सखी म्हणते, नाही नाही, मी कुठे तुझी आठवण काढली. कान्हा म्हणतो, काय खोटं बोलताय सखी मॅडम, आता तर तुम्ही म्हणालात की तुम्ही माझी आठवण काढली. सखी चिडून म्हणते, एकदा सांगितलेलं कळत नाही का, मी तुझी नाही आठवण काढली. कान्हा म्हणतो, ठीक आहे, काय झालं, वकील सापडला का? तर सखी सांगते, सापडली, लेडीज वकील मिळाली आहे. कान्हा विचारतो, वाव, खूप छान, काय ट्रॅक रेकॉर्ड आहे? तर सखी त्याला सांगते, मागील 10 वर्षात त्या एकसुद्धा केस जिंकलेल्या नाही आहेत. कान्हा म्हणतो, जिंकतील, तुमची केस मग नक्की जिंकतील. सखी विचारते, कान्हा, तू एवढं चांगलं कसं बोलू शकतोस? मला असं वाटलं होतं की तू माझी अक्कल काढशील, म्हणजे तू असं स्पेसिफिक नाही, पण दुसरं कुणीही असतं तर ते म्हणालं असतं की तुमची एवढी महत्त्वाची केस आहे आणि जी वकील मागील 10 वर्षात एकही केस जिंकली नाही, अशा वकिलाला तुम्ही केस कशी देऊ शकता? तुम्हाला काही अक्कल आहे की नाही? तुम्ही असं कसं केलं? असं बोलला असता, पण तू तसं काहीच बोलला नाहीस, याचं आश्चर्य वाटते मला. तर कान्हा म्हणतो, कारण मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही आता माणसं ओळखायला कधीच चूक करणार नाही हे मला माहिती आहे. त्यामुळे मला पूर्ण गॅरंटी आहे की तुम्ही ज्या वकिलाची निवड केली असेल तो वकील ही केस लढण्यासाठी सर्वोत्तम आहे आणि तुम्हीच ही केस जिंकणार हे सुद्धा मला माहिती आहे. हे ऐकून सखी खूप खुश होते आणि म्हणते, ठीक आहे, ओके, बाय.
तर कान्हा म्हणतो, सखी मॅडम मला आहे ना घरी जायला भीती वाटते आणि तुम्हीसुद्धा रिक्षाला थांबवून थांबवून घरी जायची वाट पाहून कंटाळला असाल तर येता का माझ्याबरोबर. सखी ही पुन्हा ॲटिट्यूड दाखवते आणि म्हणते, ठीक आहे मी एका अटीवर तुझ्याबरोबर येईल, जर एका किकमध्ये तुझी गाडी सुरू झाली ना तरच. कान्हाला टेन्शन येतं. कान्हा म्हणतो, एका किकमध्ये. आणि तो आपल्या बाईकला म्हणतो, ए बाई आज इज्जतीचा सवाल आहे, हो बरं का चालू. सखी त्याच्याकडे पाहतच राहते. कान्हा हा बाईकला किक मारणार एवढ्यात सखीला एक मेसेज येतो. सखी हा मेसेज पाहून खूप खुश होते आणि म्हणते, कान्हा माझं बँक अकाउंट सुरू झालं. सखी कान्हाच्या खांद्यावर हात ठेवते आणि कान्हाची घंटी वाजते. कान्हा खूप खुश होतो आणि बॅकग्राऊंडमध्ये लपंडाव मालिकेचं टायटल सॉन्ग सुरू होतं. कान्हा आणि सखी एकमेकांच्या डोळ्यात हरवून जातात. कान्हा हा गाडीला किक मारतो पण गाडी काही सुरू होत नाही. सखी म्हणते, आधी इग्निशन तर सुरू कर मग गाडी सुरू होईल. आणि मग कान्हा इग्निशन सुरू करतो, गाडी सुरू करतो. सखी त्याच्या पाठीमागे बसते. हे दोघे एकमेकांकडे पाहून हसतात आणि मग कान्हा हा सखीला घेऊन आपल्या सखी सदन चाळीत जातो. आणि मग दुसरा दिवस उजाडतो. परशुराम आणि मीनाक्षी आपलं एकच काम घराची साफसफाई करत असतात, पण आज ते सखीच्या रूममध्ये असतात. तेवढ्यात परशुरामची नजर या वॉटर बॉटलवर जाते ज्यात त्यांनी प्रॉपर्टीचे पेपर्स लपवले होते. परशुराम ही बाटली घेऊन मीनाक्षीजवळ येतो आणि विचारतो, मीनाक्षी तुला काय वाटतं प्रॉपर्टीचे पेपर्स कुठे गेले असतील, कुणी घेतले असतील. गौतमने घेतले असतील का. पण त्याच वेळेस चक्क गौतम तेथे येतो आणि विचारतो, तुम्हाला माहिती आहे का सरकारचं आजकाल काय चाललंय. हे दोघे खूप घाबरतात. मीनाक्षी आणि परशुराम विचारतात, काय चाललंय म्हणजे. गौतम सांगतो, काल सरकार आमच्या रूममध्ये आली होती आणि काहीतरी शोधाशोध करत होती. याचा अर्थ तिचं काहीतरी हरवलंय, ती ते सापडवण्याचा प्रयत्न करतीये. तुम्हाला काही माहीत असेल तर सांगा मला. मीनाक्षीची सांगण्याची इच्छा असते पण परशुराम तिला इशारा करतो, काही सांगू नकोस. आणि म्हणतो, नाही गौतम सरकारचं काय चाललंय आम्हाला माहीत नाहीये. तर गौतम विचारतो, हो का, मग तुझ्या हातावर हे जे वन आहेत ते कशाचे आहेत, सरकारने तुला का शिक्षा दिली. पण परशुराम आणि मीनाक्षी त्याला काहीच सांगत नाही. गौतम म्हणतो, ठीक आहे तुमची जशी इच्छा, पण अजून किती दिवस असं लाचारीचं जीणं जगणार आहात तुम्ही. तुम्हीच ठरवा, जास्त उशीर होऊ देऊ नका. असं म्हणून गौतम तेथून निघून जातो. मीनाक्षी विचारते, तुम्ही मला गौतम भाऊजींना सगळं का सांगू दिलं नाही. तर परशुराम म्हणतो, अगं जर हे पेपर्स खरंच गौतमकडे असतील आणि तो आपली परीक्षा घ्यायला आला असेल तर, जाणून घ्यायला आला असेल तर, आणि जर हे पेपर्स सखी आणि कबीरपर्यंत पोहोचले आणि सरकारला समजलं की ते आपल्या मार्फत पोहोचलेत, मग सरकार काय आपलं जीवन तर सोडणार नाही. त्यामुळे हे पेपर्स आपल्याला सापडले होते आणि आपण या बाटलीत लपवले होते हे कोणालाही कळू द्यायचं नाही. मीनाक्षीला सुद्धा हे पटतं. आणि इकडे सखी आणि सुवर्णा या दोघी सकाळी सकाळी सरकारच्या घराकडे जायला निघालेल्या असतात आणि रिक्षा तेथे येऊन थांबलेली असते. सखी या रिक्षावाल्याला म्हणते, मी तर रिक्षा नाही बोलवली. तेवढ्यात कान्हा तेथे येतो आणि म्हणतो, सखी मॅडम मी बोलवली आहे. आज तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे ना, त्यामुळे तुम्हाला उशीर होऊ नये, कोणताही त्रास होऊ नये म्हणून मी ही रिक्षा बोलवली आहे. आणि तेवढ्यात सुवर्णा विचारते, पण तुम्ही कोण आहात. तर सखी म्हणते, नवरा आहे माझा. हे ऐकून कान्हाला खूप आनंद होतो की सखीने हा माझा नवरा आहे अशी ओळख वकिलीनबाईला करून दिली. ही वकिलीनबाई म्हणते, नमस्कार, खरंच तुम्ही खूप नशीबवान आहात. तुम्हाला सखी मॅडमसारखी चांगली बायको मिळाली आहे. त्या खूप खंबीर आहेत. नाहीतर त्यांच्या जागी एखादी दुसरी मुलगी असती ना तर ती आत्तापर्यंत कोलमडून गेली असती. पण त्या लढताय. कान्हा म्हणतो, खरंच, आणि माझ्या बायकोवर पूर्ण विश्वास आहे. त्यांना माझी साथ नको आहे, पण तरीसुद्धा त्या या केस नक्की जिंकणार आणि त्यांचा हक्क नक्की मिळवणार. ऑल द बेस्ट. असं म्हणून तो या दोघींना जायला सांगतो. सखी आणि वकिलीनबाई या रिक्षात बसतात, तेथून निघून जातात. कान्हा आपल्या आईला फोन करून सांगतो, आई तू आज मंदिरात जाणार आहे ना, तर सखीसाठी प्रार्थना कर. आजचा दिवस सखीसाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि मग थोड्याच वेळात सखी आणि सुवर्णा सरकारच्या घरी पोहोचतात आणि सखी सरकारला जोरजोरात आवाज देते, सरकार बाहेर या, सरकार बाहेर या. पण सरकारच्या येण्याआधी मीनाक्षी, परशुराम, गौतम तेथे पोहोचतात आणि विचारतात, सखी या कोण आहेत. तर सुवर्णा आपली ओळख करून देते, मी ॲडव्होकेट सुवर्णा दीक्षित. आणि तेवढ्यात सरकार तेथे येते. सगळेजण सरकारकडे पाहतात आणि सरकार म्हणते, इम्प्रेसिव्ह, ॲडव्होकेट सुवर्णा दीक्षित
असं म्हणून सरकार या दोघींसमोर येते आणि म्हणते, त्या ॲडव्होकेट सुवर्णा दीक्षित ज्या कोर्टाबाहेर बसून असतात, म्हणजे फक्त बसून असतात, मागील 10 वर्षात एकही केस जिंकलेला नाहीये किंवा त्यांच्याकडे कुणी केससुद्धा देऊ शकत नाही, त्यांच्यापेक्षा जास्त काम तर कोर्टात असणारे स्टॅम्प पेपर करतात, त्यांना काहीच काम मिळत नाही आणि त्या कोणतंच काम करत नाही. वा, इतक्या चांगल्या वकील आणल्या सखी माझ्या विरुद्ध, म्हणजे तू केस नक्की जिंकणार. वा वा, सखी चिडून म्हणते, यावेळेस ॲडव्होकेट सुवर्णा दीक्षित जिंकणार नाही किंवा सखी जिंकणार नाही, यावेळेस जिंकणार फक्त सत्य आणि असत्य हरणार, एवढं लक्षात ठेवा सरकार. सरकार आणि सखी एकमेकांना चांगलं टशन देतात आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. सखीला एक चांगली वकील मिळाली आहे. ॲडव्होकेट सुवर्णा आजपर्यंत कोणतीही केस जिंकलेली नाही आहे, पण तिच्यामध्ये कॉन्फिडन्स आहे, ती खऱ्याच्या बाजूने लढू शकते आणि ती ही केस नक्की जिंकणार, एवढं मात्र खरं. दुसरीकडे प्रॉपर्टीचे ओरिजिनल पेपर्स गायब झाले आहेत आणि 99% हीच शक्यता आहे की हे पेपर्स वेदूने कान्हापर्यंत पोहोचवले असतील. मग कान्हाचा प्लॅन काय आहे हे पाहणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे. आजचा एपिसोड तर भारी होता, पण लपंडाव मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सखीने ॲडव्होकेट सुवर्णाला एक हिडन कॅमेरा असलेला घड्याळ दिलेलं असणार. सखी सुवर्णाला सांगेल की सरकार फुल कॉन्फिडन्समध्ये असते आणि आपले गुन्हे कबूल करते, मग तू या हिडन कॅमेराच्या घड्याळाने तिचं सगळं रेकॉर्डिंग कर, आपण हेच कोर्टात पुरावा म्हणून ठेवूया. सुवर्णा यासाठी तयार होईल, पण सरकार ही सखीपेक्षा 10 पावलं पुढं असते आणि सरकार चक्क सुवर्णाला म्हणेल, झालं का रेकॉर्डिंग करून, असं म्हणून ती सुवर्णाचा हात वर करणार. म्हणजे सुवर्णाच्या हातात जे घड्याळ आहे त्यात हिडन कॅमेरा आहे हे सरकारला आधीच कळलेलं असेल, त्यामुळे सखीचा हा प्लॅन फ्लॉप होणार आणि सखीला जबर धक्का बसेल. आणि इकडे सरकार ही नंदाला समजावून सांगेल, सखीला केस करू दे, उद्या जेव्हा कोर्टात सखी ही माझ्यासमोर उभी राहील ना, तेव्हा मी भर कोर्टात तिची वरात काढणार. ती मला गुन्हेगार सिद्ध करायला निघाली आहे, पण तीच खरी गुन्हेगार सिद्ध होणार. मग सरकारकडे सखीविरुद्ध असा काय पुरावा आहे, सरकार एवढी कॉन्फिडन्समध्ये का आहे, हे तर आपल्याला पुढील एपिसोडमध्येच कळेल. आणि जर तुम्हाला लपंडाव मालिकेचा पुढील एपिसोड पाहायचा असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच लपंडाव मालिकेचे असेच नवीन नवीन आणि इंटरेस्टिंग एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. लपंडाव मालिका तुम्हाला आवडते का हे सुद्धा कमेंट करून नक्कीच सांगा. खूप 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 धन्यवाद.